हा बघा आता इतक्यातच पवार मॅडमनी आपल्याला खूप छान गाणी शिकवली आणि त्या गाण्यातून तुम्ही अनेक फळांची नावं ऐकलीत ना? कोणकोणती फळं खाल्ली रे तुम्ही? अरे वा वा, खूप छान. किती किती फळं खाल्ली ना? आवडली का? मग यापैकी आंबा हे जे फळ आहे हे आवडतं का सगळ्यांना? आणि आपण ते केव्हा खातो रे? कोणत्या महिन्यात आणि कोणत्या ऋतूमध्ये? व्हेरी गुड. बघा आपण हे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबा हे फळ खातो. आणि अशीच दोन मित्र असतात बघा, एक बहीण भाऊ असतात आणि ती तुमच्यासारखीच अगदी छोटी असतात बघा. एक पहिलीला असतं, एक तिसरीला असतं. एकाचं नाव असतं गोटू आणि बहिणीचं नाव असतं चिंकी. आणि ह्या दोघांना पण आंबे खूप आवडतात आणि नुकताच आंब्याचा सीझन आलेला असतो आणि आई बाबा काय म्हणतात की आता आंब्याचा सीझन आलाय आणि आपला तर गोटू आणि चिंकीला आंबे खूप आवडतात, पण आपण त्यांना आंबे खायला देऊया, पण थोडी काळजी पण घ्यायची आहे. काळजी कशी घ्यायची तर बघा, आंबे हे आता सध्या केमिकल घालून पिकवतात की नाही, मग त्यासाठी आपण काळजी घेऊन नंतरच यांना आंबे द्यायचे. तेवढ्यात चिंकी येते आणि काय म्हणते, आई आई कधी आणणार ग तू आंबे? आम्हाला आंबे खूप आवडतात. गोटू पण म्हणतो, बघ आंब्याचा रस करायचा आहे आणि पटकन आंबे घेऊन येस. आई म्हणते, हो देणार ना बाळा तुला आंबे, आपण आंबे आणूया, थोडस थांबा. आणि असं म्हटल्यानंतर दोघं पण आपल्या मित्राकडे खेळायला जातात. त्यांच्या मित्राचं नाव असतं हरी. आणि ह्या हरीकडे गेल्यानंतर ते त्यांच्या घरामध्ये खेळत असतात. तेवढ्यात हरीची आई काय करते, एका ट्रे मधनं काय आणते, आंब्याचे ज्यूस घेऊन येते, कप घेऊन येते आंब्याच्या ज्यूसचा. ज्यूस माहितीये ना सगळ्यांना? तर हा ज्यूस बघितल्या कुणाच्या तोंडाला पाणी सुटत असेल रे? बघा हुशार आहेत आमची मुलं. तर असं खूप पाणी सुटतं. कधी लगेच गोटू काय विचारतो, काकी काकी काय आहे या वाटीमध्ये? तर काकी म्हणते, अरे मी तुम्हाला आंब्याचा रस घेऊन आलीये. वा 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 वा. गोटूला आणि चिंकीला खूप आनंद होतो आणि लगेच चिंकी म्हणते, अजून द्या ना काकी, अजून द्या ना काकी. गोटू पण म्हणतो, काकी मला खूप आवडतो, अजून देता ना? लगेच काकी म्हणतात, अरे त्रास होईल. नाही नाही आम्हाला खूप आवडतो. खूप रस पितात दोघ जण आणि रस पिल्यानंतर म्हणतात, आता काकी आम्ही आमच्या घरी जाऊ का? इतक्यात इकडं काय होतं, गोटूच्या आणि चिंकीच्या घरी ट्रिंग 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 असा आवाज, दरवाजाची बेल वाजते. तेवढ्यात आई दारात येते, दार उघडते आणि काय म्हणते, कोण हवंय आपल्याला? कुठून आलात तुम्ही? त्यांच्या हातामध्ये ते म्हणतात, आम्ही एका स्वादिष्ट फ्रुट्स या फळाच्या दुकानातून आलोय. तर आमच्याकडे आम्ही या तुमच्या माहेर ज्या आहे त्या माहेरून आम्ही आंबे खरेदी केलेले आहेत आणि तुमच्या भावानं ह्या आंब्याच्या पेट्या आम्हाला तुमच्या घरी द्यायला सांगितलेल्या आहेत. मग आईला खूप आनंद होतो की अरे माझ्या भावानं आंब्याच्या पेट्या पाठवल्यात आणि ह्या पेट्या माझ्या माहेरून आला, असं तिला खूप आनंद होतो. आणि तिला लगेच आठवतं की अरे चिंकीने गोटून आज सकाळीच आठवण काढली होती आंब्यांची आणि आज लगेच आंब्याच्या पेट्या सुद्धा आपल्या भावानं पाठवल्यात. आणि तेवढ्यात मग ती आंब्यांच्या पेट्या घेते आणि घरात येते आणि आपल्या गोटूच्या पप्पांना काय सांगते की हा बघा, हे आंब्याच्या पेट्या आपण काय करूया, आपल्या स्टोअर रूम मध्ये ठेवूया. का बरं रे ते स्टोअर रूम मधून ठेवायचं? कोण खाणार होतं? पण त्यांना खायला त्या देणार होत्या. पण काय म्हटली गोटूची मम्मी की एवढ्या पेट्या बघितल्यानंतर हे एकदम सगळ्या आंब्यावर काय करतील, डाव मारतील. काय करतील? एकदम सगळे आंबे खातील. आणि मग एकदम सगळे आंबे खाल्ल्यावर काय होणार, पोट, व्हेरी गुड, काय होणार, पोटाला त्रास होणार. म्हणून आपण काय करूया, आंबे आपल्या स्टोअर रूम मध्ये ठेवूया आणि स्टोअर रूमला दार लावून घेऊ. त्यांना कळणारच नाही आईने आंबे कुठे ठेवलेत. आणि मग हळूहळू आपण काय करू, त्यांना रोज एक दोन आंबे कापून देऊया.
असं आई विचार करते आणि स्टोर रूम मध्ये आंबे ठेवते. इतक्यात दोघ जण दरवाजात येतात आणि काय होतं, गोटू काय म्हणतो, थांब थांब चिंकी थांब. का रे, काय करतो, चिंकी तुला कसला वास येतोय का ग? नाही. अगं घे ना वास, तुला येत नाही वास? हा आला. अरे आपल्या घरात आंबे कुठून आले रे? थांब कुठून वास येतोय? चिंकी म्हणते थांब मी शोधत जाते. ती कुठं जाते रे शोधत दोघं स्टोररूमकडे जाते. आणि त्यांना तिथं कळतं की अरे इथं आंब्याच्या पेट्या कोणी आणून ठेवल्या. थांब मी हळूच दार उघडतो. गोटू म्हणतो मी हळूच दार उघडतो आणि तो दार उघडतो. चिंकी काय, हे आपल्या मामाच्या गावात पेट्या आल्या, आपल्या मामाने आपल्याला आंबे पाठवले. वा आपण काय करूया, थांब दरवाजा लावून घेऊन दोघंच आंबे खाऊया. आणि दोघे खूप आंबे खातात, 2 पेट्या संपवतात ते आंबे आणि नंतर बाहेर येतात. आई संध्याकाळी काय करते, आई चला आपली मुलं घरी आली, आपण त्यांना काय करूया, 2 आंबे घेऊन कापून देऊया. जाऊन बघते ती स्टोर रूम मध्ये, अरे इथल्या तर 2 पेट्या रिकाम्या, कुणी खाल्ले असतील आंबे. बाहेर येते, हे दोघं हॉल मध्ये बसलेले असतात टीव्ही बघत. ए गोटू, ए चिंकी, आंबे खाल्ले का तुम्ही? अगं आई आम्हाला माहितच नाही, कुणी आंबे आणले, कुठून आणले, आम्हाला काय माहित आंबे आणले ते. ठीक आहे तुम्ही नाही आंबे खाल्ले. अगं स्टोर रूम मध्ये कोण गेलतं का? नाही आम्ही गेलोच नाही, आम्हाला माहितच नाही आंबे तिथे आहेत. तर मग चिंकी काय उत्तरते, अगं आई उंदरानं खाल्ले असतील आंबे. उंदीर गेला होय तिथे. थांब बघतेचा. आईचं लक्ष जातं दोघांच्याकडं. आई दोघांनाही बघते, अशी दोघांचे ड्रेस बघते. आई म्हणते हो सापडले मला उंदीर, 2 उंदीर सापडले. ह्या 2 उंदीर कपडे सुद्धा घालतात बघा. बघा उंदीर कपडे सुद्धा घालायला लागलेत अलीकडची, आणि छान उंदरांनीच नक्की आंबे खाल्लेत. मग ते बघा दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. कसं काय रे, आई म्हणते उंदीर कपडे घालतायत. बघा गोटूचे पप्पा, बघा आपल्या समोर जे उंदीर बसलेले आहेत ना, त्यांच्या कपड्यांवर सुद्धा आंब्यांचे डाग पडलेले दिसत आहेत बघा. दोघे खूप कावरे बावरे होतात आणि म्हणतात हो बाबा आई आम्हीच आंबे खाल्ले. आवडली गोष्ट?